तर चला मस्तपैकी किचन ओटा आपण दुपारीच मस्तपैकी क्लीन करून घेतलेला होता. तर चला म्हटलं आता संध्याकाळचे 7 वाजते, भूक पण जोराची लागली आहे. तर काहीतरी मेनू बघूया आपण बनवण्यासाठी. तर मी तर दारावरच वाटाणे घेतले होते, मस्तपैकी हिरवेगार वाटाणे होते. तर मी घेतले 1 किलोभर आणि मस्तपैकी निवडून पण घेतले आणि भाजी पण छान मस्त होती. भाजी पण निवडून घेतलेली, हिरवीगार भाजी होती मस्तपैकी. तर चला म्हटलं आता बनवूया वाटाणे आणि मेथीचे मस्तपैकी पराठे, म्हणजे धपाटे. धपाटे आणि पराठे एकच असतात, पण खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. हे लहान लेकरांना तर शाळेमध्ये द्यायला एकच नंबर. पण बघा आपण, मी आता तुम्हाला पूर्णपणे रेसिपी सांगते. बघा आता मेथी ना आधी बिना धुयाची कापून घ्यायची आपल्याला, कारण की जर धुतली का ते आपल्याला कापता येणार नाही. त्यासाठी आहे ना मी आधीच पहिले कापून घेते तिला बघा. आणि मस्तपैकी अशी आहे ना बारीक कापायची आहे, म्हणजे ती पराठ्यांमध्ये खूप छान आणि खूप टेस्टी लागते. तर अशा प्रकारे मी आता इथं. हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या द्यावं ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज पण लवकरच उठलो होतो आम्ही, तर खरं तर आहे ना 6लाच उठतो, पण एखाद्या वेळेस आहे ना 5:30ला, पण एखाद्या वेळेस मग 7 पण वाजून जातात. असं आमचं उठायचं रात्री झोपण्यावरच. तर रात्री जर आम्ही लवकर झोपलो तर सकाळी नक्कीच 5:30-6ला उठतो. नाहीतर उशिरा जर झोपलो तर मग 7 तर वाजूनच जातात. आणि त्याच्यामध्ये अजून तर आमची राशा मॅडमचं येऊन जातं ना मध्ये, कारण की तिच्यावर असतं. ती उठली म्हणजे आम्हाला उठावंच लागतं आणि ती तर आहे ना 5:30ला उठते, म्हणजे उठूनच जाते ती. त्यासाठी मग आम्हाला पण उठावं लागतं. मग तिच्यावरच आमचं सर्व काही अवेलेबल असतं. आणि तर चला अशा प्रकारे ना भाजी मस्तपैकी इथं बारीक अशी कापण्यात आलेली आहे. आणि भरपूर अशी भाजी टाकायची आहे मला, म्हणजे त्याच्यामुळेच आपले पराठे खूप छान आणि खूप चविष्ट बनतात. तर बघा अशी इथं पण मी अशी बारीक मस्तपैकी कापून घेतलेली भाजी. आणि मी ना तुम्हाला काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. माझे आता डॉलर पण खूप भरपूर प्रमाणात गोळा झालेले आहे. तर ते म्हणजे ना कधीच चॅनल माझं मोनोटाईज झालेलं आहे, पण मी सांगता सांगताच राहून गेलं. तर चला म्हटलं आज तर नक्कीच करूया व्हिडिओ, म्हणून मी तुम्हाला काल तोच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून सांगा. माझं काही चुकलं मुकलं असेल बोलण्यामध्ये तर मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर चला आता भाजी सर्व काही कापून घेतली, मी एका बाउलमध्ये टाकून घेतलेली ही बघा. आता हिला मस्तपैकी आपल्याला धुवून घ्यायची आहे. हे बघा, कारण की माती वगैरे काहीतरी राहतं ना, ते खाली राहून जातं. भाजी मस्त. आता इथं आहे ना मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 2 फुल वाट्या आपण इथं वाटाणे घेतलेली आहे. थोडी बडीशोप, लसूण, अद्रक, मिरच्या. तर आपल्याला मस्तपैकी बारीक करून घ्यायचे बघा. अदर-वदर असं करून घेतलेलं आहे मी, जास्त बारीक पण नाही. आता एक आहे ना प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व काही काढून घ्यायचे. हे बघा मस्त झालेले आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असतात हे वाटाणे. आणि या दिवसामध्ये तर खूप भरपूर प्रमाणात येतात, म्हणून आपण काही ना काही बनवतच असतो. तर बघा आता एका प्लेटमध्ये मी हे सर्व काही काढून घेते. 2 वाट्यांचं आपलं एवढं बॅटर झालेलं आहे. आता याला थोडंसं आपल्याला पसरून घ्यायचे असं हातानेच. आता इथं आहे ना मेथीची भाजी पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि मस्तपैकी धुवून घेतली आहे. हे बघा, आता आपल्याला आधी भाजी टाकून घ्यायची याच्यावर, मस्तपैकी पिळून घ्यायची. तिला पूर्ण पाण्याने तोडून घ्यायचंय, नाहीतर आपलं पीठ आहे ना असं पातळ होऊन जाईल बरं का. आपल्याला पूर्ण तिला निथळून घ्यायची. आता मी थोडं टाकलं धना पावडर, थोडी चटणी, थोडी हळद, थोडासा हिंग टाकला, चवीनुसार मीठ टाकलं. आता आहे ना 1 प्लेट फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी, जास्तीचं नाही टाकायचं आहे आपल्याला, कारण की आपली चव चालली जाईल. आपलं आधीच आहे वाटाण्याचं बॅटर आणि 1 प्लेट पीठ टाकलेलं आहे. आता याला ना मस्तपैकी असं भिजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जिरं पण टाकलेलं आहे बरं का वाटाणामध्ये. जिरं आणि बडीशोप भरपूर प्रमाणात टाकलेलं आहे.
आता अशा प्रकारे ना मस्तपैकी हे पीठ आपण भिजून घ्यायचंय. हे बघा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोळा आता आपला इथं तयार झालेला आहे. आपल्याला आता याला मोडण्यासाठी ठेवायचं आहे. हे बघा मस्तपैकी आपला गोळा इथं तयार झालेला आहे. फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे बरं का मी. तर आता आहे ना मस्तपैकी 5-10 मिनिटं तरी मुरायला ठेवायचे आपल्याला. रुमालने झाकून द्यायचंय. हे बघा हा माझ्या चपात्या ठेवायचा रुमाल आहे आणि एक असा मतलब 2 रुमाल आहेत हे असे बघा माझे. हे बघा हा एक आहे आणि एक चपात्या ठेवायचा आहे. तर आता आपलं पीठ छान मुरलं गेलेलं आहे. 10 मिनिटं मी मुरू दिलं या पिठाला. तर चला आपल्याला आहे ना आता मस्तपैकी छोटे मोठे आपल्याला जसे बनवता येतील तसे आपल्याला पराठे बनवून घ्यायचे. एवढा पिठाचा गोळा मी इथं काढून घेतलेला आहे. हा बघा जास्त पीठ पण आपलं मस्त झालेलं आहे. पातळ पण झालं नाही आणि काही नाही. याचा आता मस्तपैकी असा उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि बघा पीठ टाकून त्याला थोडं थापून घ्यायचंय. हे बघा आणि मस्त लाटला जातो. लाटायला पण काही वेळ लागत नाही. छान लाटला जातो. आता आपल्याला आहे ना लाटून घ्यायचा याला लाटण्याने. आधी मी हाताने थापून बघते तरी मस्त थापला जातोय. आणि खायला इतके टेस्टी लागतात ना हे एकच नंबर. खूप छान आणि खूप मस्त. आमच्या घरात तर सर्वांनाच आवडले. राकेश तर म्हणला आणि तुम्हाला एक बातमी सांगते मी. राकेश तर म्हणला खूप टेस्टी बनले म्हणे. त्याचं म्हणजे त्याला आहे ना खूप म्हणजे आज आमच्यासाठी खूप म्हणजे दिवसच थोडासा वाईट होता. तर बघा इतक्या दिवसापासूनच आहे ना 6 महिन्यापासूनच तो इतका डाएट करत होता आणि 4 दिवसापासूनच एक पाण्याचा थेंबही घेत नव्हता तो. कारण की कॅम्प्युटेशन होतं आज. तर अचानक ते कॅम्प्युटेशन कॅन्सल झालं. तर आमच्या सगळ्यांचं मन इतकं नाराज झालं. मला तर जेवण पण गेलं नाही. जेवली सुद्धा नाही मी. आता अशा प्रकारे लाटलं गेलं ना तव्यावर टाकून घ्यायचंय. म्हणजे अचानक कसं काय करू शकता हे लोक. म्हणजे किती लोक किती वाईट असतात तुम्ही बघा. 6 महिने पोरांना आणि फक्त राकेशच नव्हता 100 पोरं होते बिचाऱ्यांनी आणि 50 पोरांनी ना असं पूर्णपणे डाएट केलेलं होतं. म्हणजे तो तर आता 1 महिन्यापासूनच काय खात होतं तुम्हाला सांगू का. तुम्हाला सुद्धा बघून अंगाला काटे आले असते बघा. फक्त सकाळी 100 ग्रॅम मधून 2 वेळा खायचा तो. 2-2 घासचं चिकन आणि त्यानंतर 2 टाइम फक्त 2 आणि 2 फिश बस. 2 तुकडे फिशचे 4 वाजता 2 तुकडे रात्री आणि 2 टाइम 100 ग्रॅम मध्ये 2 वेळा चिकन असं खात होता तो. आणि आता 4 दिवसापासूनच मीठ पण वरजलं गेलं होतं. पाणी पण वरजलं गेलं होतं. 4 दिन यांना कॅन्सल करायचं होतं मग आधीच करायचं ना. तर खूप आम्ही तर खूप नाराज झालो. असो त्यांना कुठं चांगले दिवस येणार आहेत. कोणाचे जर मन नाराज केलं तर. एवढी मेहनत माझ्या राकूची वाया गेलेली आहे. खूप आम्हाला तर संताप येतोय. या लोकांना समजायला पाहिजे ना काहीतरी. आधीच सांगायचे होतं ना. मग हे 4 दिवस जास्त मेहनतचे होते ना त्याचे. तर चला असो आता काय करायचं. तर आता इथं आहे ना आणि तुपामध्ये शेकलेले आहे मी बघा. तूप टाकून घेतलेलं आहे. तुपामध्ये तर खूप छान. तुम्ही तेलामध्ये पण करू शकता. पण तुपामध्ये तर खूप छान लागतात. हा बघा खूप छान पराठा आपला इथं झालेला आहे. आणि मस्त शेकला गेलेला. खायला एकच नंबर लागतो. तुम्ही नक्कीच करून बघा. आणि या दिवसामध्ये मेथी तर खायलाच पाहिजे. थंडीमध्ये मेथी आहे ना खूप छान राहते आपल्या शरीरासाठी. खायलाच पाहिजे. आम्ही तर आहे ना मध्ये मध्ये असं आहे ना मस्तपैकी बारीक कापून घेतो आणि खायची चटणी टाकून ते पण आम्ही असं चपाती सोबत खातो. खिचडी सोबत खूप छान लागतं. तर आता आपला पराठा हा शेकला गेला. काढून घेऊया. हे बघा 2 फिश आहेत.
राकूचे ते तिकडे साईडला तळले जाते आणि बिचाराचं खूप मन नाराज झालेलं आहे. त्याचं काय पण आम्हालाच खूप वाईट वाटतंय, कारण आम्हाला बघवत नव्हतं. तो बिना मिठाचे फिश खायचा, चिकन खायचा आणि पाण्याचा एक थेंबही नाही. 4 दिवसापासूनचा होता त्याला. तर त्याला हा दुसरा पण असा शेकून घेतलेला आहे. बघा मस्त झाला आपण शेकून. तर चला होणेला कोण टाळू शकतं, असं असतं ना. तर अशा प्रकारे सर्वच धपाटे किंवा पराठे मी अशा प्रकारे करून घेतलेले. खूप छान आणि खूप मस्त. हे बघा तुम्ही बघू शकता. आता ना मी एका प्लेटमध्ये ठेवून घेते हे सर्व. हे बघा. आता तुम्ही दही सोबत किंवा लोणच्या सोबत किंवा टमाटा कॅचअप सोबत तुम्ही खाऊ शकता. मी चटणी वगैरे पण बनवलेली नाहीये. तर हे बघा खूप छान आणि खूप एकच नंबर. आता आम्ही ना लोणच्या सोबतच खाणार आहे, कारण आम्हाला लोणच्या सोबत खूप आवडतात हे धपाटे. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आपले धपाटे इथं झालेले आहे. बघा दिसायलाच किती सुंदर दिसत आहे. खायला पण खूप छान लागतात. तर अशा प्रकारे ना जसं तुम्ही मला आजपर्यंत सपोर्ट केलंय तसं पुढे पण करत राहा. माझे व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा आणि ज्या ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल त्यांनी कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू.